नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक 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 सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 10वी संपूर्ण संस्कृत अमोदह हा मागच्या पाठामध्ये आपण स एव परमाणु या पाठाचा भाषाभ्यास पाहिला होता। आता या षष्ठ भाग युग्ममाला कंठस्थीकरणार्थम जो 6वा पाठ आहे, जो युग्ममाला आहे, तो कंठस्थीकरणाचा भाग होता। मागे सुक्तीसुद्धा होती, ती पण कंठस्थीकरणासाठी होती, पण आता युग्ममाला पण कंठस्थीकरणासाठी इथं दिलेली आहे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण युग्ममाला यावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, युग्ममालेवर चर्चा करण्याच्या पहिले आपण वरच्या ज्या 2 लाईनी आहेत त्या 2 लाईनीवर पण काय करणार आहोत संस्कृत साहित्य शब्द युग्मानी प्रसिद्धानी, की संस्कृत साहित्यामध्ये शब्दाचे युग्म म्हणजे समूह हे प्रसिद्ध आहेत। यथा म्हणजे ज्याप्रमाणे, यदा तदा, यावत तावत आणि यत्र तत्र, हे जे आहेत युग्म जोडून येणारे जे शब्द आहेत, यदा तदा जेव्हा तेव्हा, यावत म्हणजे जोपर्यंत, तावत म्हणजे तोपर्यंत, यत्र म्हणजे जेथे, तत्र म्हणजे तेथे। उदाहरणार्थ, यथा राजा तथा प्रजा, जसा राजा असतो तशी प्रजा असतो। अशा शब्दयुग्मानां उपयोगेन श्लोकस्य वाक्यस्य वा सौंदर्यं वर्धते। शब्दयुग्मांच्या उपयोगाने श्लोकाच्या आणि वाक्याचे काय होऊन जाते? सौंदर्यं वर्धते, सुंदरता वाढते विद्यार्थी मित्रांनो। म्हणून आपण अशा काही शब्दयुग्मांना आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो छंद आहे, पहिल्या छंदाचा आपण अर्थ करण्यासाठी आपण बघूया। या छंदाचं जे वृत्त आहे ते वंशस्थम आहे। तर वंशस्थनुसार आणि हा जो छंद आहे ते वृद्ध चाणक्य शतकात यामधून घेतलेला आहे। तर आपण तो छंद म्हणूया आणि आपण त्या छंदाचा अर्थ पण करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आपण या छंदाला गाऊया। तर आपण त्या छंदाला आपण गाणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, छंद बघा। यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन तापताडनेः, तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शिलेन गुणेन कर्मणा। तर अशाप्रमाणे आपण हा छंद गायला। आता आपण या छंदाचा अन्वयानुसार अर्थ बघूया। अन्वय, यथा कनकं निघर्षण छेदन ताप ताडनेः इति चतुर्भिः परीक्षते, तथा पुरुषः श्रुतेन शिलेन गुणेन कर्मणा इति चतुर्भिः परीक्षते। तर बघूया आपण काय अर्थ दिलेला आहे। यथा म्हणजे ज्याप्रमाणे, यथा शब्दाचा अर्थ काय मुलांनो? ज्याप्रमाणे, आणि तथा म्हणजे त्याप्रमाणे, ज्याप्रमाणे त्याप्रमाणे। चला ठीक आहे, वर्ब आपण ज्याप्रमाणे त्याप्रमाणे बघितलं ना, जसा राजा तशी प्रजा, जसं ज्याप्रमाणे कनकम, कनक म्हणजे सोन्याला, ज्याप्रमाणे सोन्याला, थोडा रंग बदलू आपण, याचा लाल रंग करूया। चला, ज्याप्रमाणे सोन्याला निघर्षण, आता निघर्षण म्हणजे काय? अत्यंत सुंदर शब्द आहे। निघर्षण, छेदन, ताप, ताडने, निघर्षणम, छेदनम, ताप, ताडनम च। मग बघा, निघर्षण म्हणजे घासणे, घर्षणम आपण घासणे असं म्हणतो आपण। मग छेदनम म्हणजे कापणे, हे का नाही? ज्याप्रमाणे सोन्याला घासल्या जाणे, छेदनम म्हणजे कापल्या जाते। ताडणे, ताप म्हणजे तापवणे, उष्णता देणे, तापवणे। आणि ताडणे म्हणजे बघा, ताप आणि ताडनम म्हणजे ठोकणे मुलांना। इति चतुर्भिः परीक्षते, असे 4 प्रमाणे परीक्षते म्हणजे परीक्षण केल्या जाते। त्याची परीक्षते म्हणजे काय केल्या जाते? त्याचे पारखल्या जाते। बघा, ज्याप्रमाणे सोन्याला निघर्षणम घासणे, बघा जोरात घासायचं आहे,
त्यानंतर छेदनम, छेदनम म्हणजे कापणे, मग ताप म्हणजे तापवणे आणि ताडणे तसे ठोकणे, इति चतुर्वी परीक्षते, असे 4 प्रकारचे परीक्षण केले जाते. तथा पुरुष, त्याचप्रमाणे पुरुषावर पण श्रुतेन शिलेन गुणेन कर्मणा, त्याचप्रमाणे पुरुषावर, त्याचप्रमाणे काय आहे पुरुषावर श्रुतेन, श्रुतेन बघा श्रुत म्हणजे शिक्षण, शिक्षणाने, शीलम, आता बघा शील म्हणजे काय चारित्र्य, शिक्षणाने चारित्र्याने, गुणेन म्हणजे सद्गुण चांगल्या गुणाने, आणि कर्मणा म्हणजे कार्याने, इति चतुर्भी परीक्षते, असे 4 प्रकारचे काय केले जाते परीक्षते म्हणजे परखल्या जाते, परीक्षण केल्या जाते. मग आता आपण याचा अर्थ बघूया पुन्हा एकदा. अन्वयाचा अर्थ काय बघा. ज्याप्रमाणे सोन्याला काय केल्या जाते घासल्या जाते, छेद म्हणजे काय बघा, छेदन म्हणजे कापल्या जाते, तापवल्या जाते आणि ठोकल्या जाते, असे 4 प्रकारचे परीक्षण केले जाते. त्याच प्रकारे पुरुषाला पण शिक्षणाने किंवा शिक्षणाने, चारित्र्याने, सद्गुणाने आणि कर्मणा म्हणजे कार्याने, अशा 4 प्रकारचे पुरुषावर काय केले जाते परीक्षण केल्या जाते. अशाप्रमाणे या पहिल्या छंदाचा अर्थ आपण हा पाहिला. पुन्हा आपण एकदा सरळ अर्थ. ज्याप्रमाणे कसोटीच्या दगडावर जोरात घासल्याने, कापण्याने, तापण्याने व ठोकण्याने अशा 4 प्रकारे सोने पारखल्या जाते, त्याचप्रमाणे शिक्षण, चारित्र्य, सद्गुण आणि कार्य या 4 गोष्टींनी माणसाची पण पारख केल्या जाते. असा हा पहिला छंद आपण इथे पाहिला विद्यार्थी मित्रांनो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा छंद गाण्यासाठी आपण दुसऱ्या छंदाकडे बघूया. दुसरा छंद हा हितोपदेशात नावाच्या ग्रंथामधून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या श्लोकाचा जो वृत्त आहे तो अनुष्टुप वृत्त आहे. चला तर मग अनुष्टुप वृत्ताच्या प्रमाणे हा छंद आपण गाऊया. चला विद्यार्थी मित्रांनो. यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्य तत्राल्पधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपी द्रुमायते. अशाप्रमाणे आपण हा छंद गायला. तर विद्यार्थी मित्रांनो, या छंदाच्या खाली काही काय दिलेले आहेत, जो संधी विग्रह काय दिलेले आहे. जसं उदाहरणार्थ नास्ती न प्लस अस्ति नास्ती, श्लाघ्य तत्र अल्पधीरपि, त्याचं काय होते बघा, श्लाघ्य तत्र अल्पधी आणि अपि, आणि एकदम शेवटची आहे एरंडोपी, एरंडः प्लस अपि. त्यानंतर या श्लोकाचा जो अन्वय आहे तो अन्वयानुसार आपण अर्थही पाहणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अन्वय बघा. यत्र विद्वज्जनः न अस्ति तत्र अल्पदी अपि श्लाघ्यः भवति, यथा निरस्तपादपे देशे एरंड अपि द्रुमायते. यत्र आणि तत्र शब्द आलेले आहेत मुलांनो. यत्र आणि तत्र, जेथे आणि तेथे. आता बघूया आपण अर्थ. जेथे विद्वज्जन न असती म्हणजे जिथे विद्वान लोक न असती म्हणजे नसतात. तत्र अल्पधी, अल्प म्हणजे कमी, धी म्हणजे बुद्धिमान, कमी बुद्धींचे श्लाघ्य भवती, कमी बुद्धींचे अपि म्हणजे सुद्धा श्लाघ्य भवती, श्लाघ्य म्हणजे प्रशंसनीय, भवती म्हणजे ठरतात. मग काय अर्थ होतो बघा. जिथे विद्वान लोक नसतात तेथे कमी बुद्धींचे लोक काय ठरतात, श्लाघ्य भवती, प्रशंसनीय ठरतात. बघा, जिथे विद्वान लोकांची सभा नसते तिथे जे अल्पधी म्हणजे बुद्धी, अल्पबुद्धीचे माणसाचे काय होते, जे जयकार होते म्हणजे प्रशंसा होते. मग उदाहरण दिलेलं आहे. यथा ज्याप्रमाणे, ज्याप्रमाणे निरस्त पादपे, पादपे म्हणजे झाड, निरस्त म्हणजे नसलेले, झाड नसलेल्या देशे म्हणजे देशामध्ये एरंड अपि द्रुमायते, एरंड्याचं झाड, अपि म्हणजे सुद्धा, द्रुमायते म्हणजे द्रुमायते वृक्ष बनणे किंवा प्रसिद्ध होणे, बरोबर का नाही. द्रुमायते म्हणजे प्रसिद्ध होते, एरंड्याचे झाड सुद्धा प्रसिद्ध होते, हा वृक्ष मानला जातो. द्रुमः भवती, द्रुम म्हणजे वृक्ष, भवती म्हणजे आहे, वृक्ष आहे असं मानले जाते.
मग काय होते बघा, पुन्हा एकदा आपण अर्थ बघूया. जिथे विद्वान लोक नसतात तिथे कमी बुद्धींच्या लोकांची प्रशंसा होते. त्याचप्रमाणे झाड नसलेल्या देशामध्ये एरंड्याला सुद्धा द्रुमा येते, म्हणजे झाड मानल्या जाते. तर अशाप्रमाणे या द्वितीय श्लोकाचा हा अर्थ आहे. आपण पुन्हा एकदा या द्वितीय श्लोकाचा जो सरळ अर्थ आहे पुन्हा आपण पाहूया. तर सरळ अर्थ काय होते बघा, ज्या ठिकाणी विद्वान माणूस नसतो तेथे सामान्य बुद्धीचा माणूस देखील प्रशंसनीय ठरतो. जेथील वृक्ष नाहीसे झाले आहेत अशा ठिकाणी एरंड्याचे झाड देखील वृक्ष बनते. जसं उदाहरणार्थ वासरात लंगडी गाय शहाणी असं आपण म्हणतो की भरपूर सारे वासरं आहेत आणि त्यामध्ये लंगडी जी गाय असते ती स्वतःला शहाणी समजते. तसं इथं विद्वान चला तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपण या तिसऱ्या छंदाकडे जाऊया. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, तृतीय छंद शिखिरिणी हा आहे आणि हा पण नीतिशतकामधून घेतलेला हा श्लोक आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा श्लोक गाऊया. तर गाण्यासाठी थोडंसं श्लोकाला आपण मोठा करूया जेणेकरून हा श्लोक आपल्याला म्हणता येईल. चला इथून ते चला. यदा किंचिन्योहम द्वीप इव मधांधः समभवम तदा सर्वज्ञोऽस्मीत्य भवदवलिप्तं मम मनः. यदा किंचिद बुधजनसकाशादवगतं तदा मूर्खोऽस्मीति ज्वर इव मदो मे व्यपगत. अशाप्रमाणे शिखिरिणी या वृत्ताची लय प्रमाणे आपण हा छंद गायला. तर विद्यार्थी मित्रांनो या छंद झाल्यानंतर काही संधिविग्रह आहे ते पण आपण वाचून घेऊया. किंचिज्ञोहम किंचिज्ञः प्लस अहम सर्वज्ञोऽस्मित्य भवदवलिप्तम सर्वज्ञः प्लस अस्मि प्लस इति प्लस अभवत प्लस अवलिप्तम. किंचित भुजजन सकाशात अवगतम. तर इथे आहे किंचित भुजजन सकाशात प्लस अवगतम. मूर्खोस्मिती मूर्खः प्लस अस्मि प्लस इति. अशाप्रमाणे ते काही संधिच्छेद आपण पाहिले. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण अन्वयाकडे जाऊया. अन्वय विद्यार्थी मित्रांनो अन्वय बघा. यदा अहम किंचिज्ञः तदा अहम द्वीपः इव मधांधः समभवम तदा मम मनः सर्वज्ञः अस्मि इति अवलिप्तम अभवत. यदा बुधजन सकाशात किंचित अवगतम तदा अहम मूर्खः अस्मि इति ज्ञात्वा आणि मे मदः ज्वरः इव व्यपगतः. तर अशाप्रमाणे हा अन्वय झाला. तर आपण याचा अर्थ बघूया. जेव्हा आता बघा याच्यामध्ये यदा आणि तदा शब्द आलेला आहे. कोणता आलेला आहे? यदा आणि तदा. यदा म्हणजे जेव्हा आणि तदा म्हणजे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो. तर चला आपण बघूया. यदा म्हणजे जेव्हा, अहम म्हणजे मला, लेखक म्हणतात जेव्हा मला, किंचिज्ञ म्हणजे किंचित म्हणजे थोडे, ज्ञ म्हणजे जाणले, किंचित जानाती इति उपपद तत्पुरुष समास आहे मुलांनो. जेव्हा मी थोडेसे जाणले तेव्हा तदा अहम, तेव्हा अहम म्हणजे मी स्वतःला, द्वीपः आता बघा द्वीपः म्हणजे द्वाभ्याम पिबती इति उपपद तत्पुरुष समास आहे. द्वीपः म्हणजे सोंड व तोंड अशा दोन अवयवांनी पितो म्हणजे हत्ती. द्वीपः इव मधांधः दोन तोंड अशा अवयवांनी असलेला जो हत्ती. हे काय की मधांधः मधेन अंध तृतीय तत्पुरुष समास म्हणजे पिसाळलेला. दोन तोंडा इव म्हणजे सारखा, पिसाळलेल्या हत्तीप्रमाणे, सम म्हणजे समान, भव म्हणजे होतो. की बघा एवढाच अर्थ बघा की जेव्हा मी थोडे जाणले, बघा किंचित म्हणजे थोडे जाणले, तेव्हा मी
दोन तोंडाच्या उन्मत्त झालेल्या हत्ती समान भवम, भवम म्हणजे होतो. लेखक म्हणतात जेव्हा मी थोडीशी गोष्ट जाणली तेव्हा मी दोन तोंड असलेल्या हत्तीप्रमाणे, पण कसा हत्ती आहे तो? पिसाळलेल्या आहे का नाही? पिसाळलेला म्हणजे पिसाळलेला हत्ती आहे. आणि तदा मम मनः, तेव्हा माझ्या मनामध्ये सर्वज्ञ अस्मी इति अवलिप्तम अवद, आणि तेव्हा माझ्या मनात सर्वज्ञ, सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा आहे, अस्मी म्हणजे आहो मी, इति अवलिप्तम, इति अवलिप्तम म्हणजे गर्विष्ठ, असा अवलिप्तम अभवत, इति म्हणजे असा, अवलिप्तम म्हणजे गर्व, अभवत म्हणजे झाला. की बघा लेखक इथं काय म्हणत आहेत की जेव्हा मी थोडीशी गोष्ट काही जाणली तेव्हा मी पिसाळलेल्या हत्ती, पण कसा पिसाळलेला हत्ती? बघा, गर्वामुळे अविचारी बनलेला जो माणूस असतो त्या माणसाला इथे पिसाळलेला हत्ती म्हणलेला आहे. जेव्हा एखादी गोष्ट किंचितने म्हणजे जाणली तेव्हा मी त्या हत्तीप्रमाणे होतो, गर्विष्ठ हत्तीप्रमाणे होतो. तेव्हा माझ्या मनात मी सर्वज्ञ आहे असा काय झाला? अवलिप्त म्हणजे गर्व झाला. मग गर्व झाल्यामुळे अवलिप्त म्हणजे गर्व झाला. पण गर्व झाल्यानंतर काय झालं बघा, पुढं काय म्हणत आहेत लेखक? यदा, यदा म्हणजे जेव्हा, बुधजन सकाशात, बुद्धिवानांच्या सहवासात, किंचित किंचित अवगतम, जेव्हा मी बुद्धिवान लोकांच्या सहवासात जाऊन किंचित किंचित अवगतम, थोडे थोडे जाणले. बघा लेखकाला पहिले गर्व झाला होता थोडे जाणल्यामुळे, पण आता लेखक जेव्हा बुद्धिवान लोकांच्या सहवासात राहून थोडे थोडे जाणतात, अवगत होते, तर तेव्हा काय होते बघा, तदा अहम मूर्ख अस्मी, तेव्हा मी कसा आहे? मूर्ख आहे. इति ज्ञात्वा असे जाणून, बघा मूर्ख आहे असे समजून, मे मदह, माझा जो मद म्हणजे काय? मद म्हणजे काय? बघा उन्मत्त झालेला जो गर्व आहे, गर्वाचा जो ज्वर म्हणजे ताप आहे, गर्वाचा ताप आहे, तो काय झाला? व्यपगत, व्यपगत म्हणजे नाहीसा झाला. बघा जेव्हा मी बुद्धिवान लोकांच्या सहवासात राहून किंचित किंचित अवगतम, थोडे थोडे जाणले, तेव्हा मी मूर्ख आहे असे जाणून, तेव्हा माझा गर्वाचा जो उन्मत्त झालेला ज्वर आहे, हत्तीचा गर्व होता, तो काय झाला? व्यपगत, नाहीसा झाला. अशाप्रमाणे या तिसऱ्या श्लोकाचा अर्थ आहे. सरळ अर्थ पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो. जेव्हा मला थोडेसे ज्ञान झाले होते तेव्हा मदोन्मत्त हत्तीप्रमाणे मी गर्वाने अविचारी बनलो. तेव्हा मला सर्व काही ज्ञान झालेले आहे अशा विचाराने माझे मन गर्विष्ठ बनले. जेव्हा शहाण्या माणसाच्या जवळ राहून थोडे थोडे समजू लागले तेव्हा मी मूर्ख आहे असे समजून आल्याने ताप निघून जावा त्याप्रमाणे माझा जो गर्व आहे तो पार म्हणजे निपार निघून गेला, व्यपगत निघून गेला, कमी झाला. म्हणजे लेखकाला म्हणायचं आहे की एखादी गोष्ट मी जाणली तर आपल्याला गर्व होतो, पण ती गोष्ट बुद्धिमान लोकांच्या सहवासात जर राहिलं तर अधिक शिकायला भेटते आणि मग आपली जी गोष्ट आहे ती कमी होते. असा हा श्लोक आहे. पुढच्या श्लोकाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. अनुष्टुप छंद आहे आणि आपण अनुष्टुप छंद आपण गाऊया. तावद् भयादिभेतव्यं यावद् भयमनागतं आगतं तु भयं वीक्ष नरः कुर्याद् यथोचितं. बघा संधी विग्रह, भयाब्धी भयात प्लस ही, भयमनागतम भयम प्लस अनागतम, अशाप्रमाणे संधी विच्छेद आहे. आपण त्या श्लोकाचा अन्वय बघूया. यावत् भयम अनागतम तावत् ही भयम भेतव्यम तथापि आगतम तु भयम वीक्ष नरः यथोचितं कुर्यात्. तर आपण चला बघूया एका एकाचा अर्थ. याच्यामध्ये यावत तावत शब्द आहेत. यावत म्हणजे जोपर्यंत, तावत म्हणजे तोपर्यंत. बघा आता आपण जोपर्यंत भयम, भयम म्हणजे संकट, अनागतम न आगतम आले नाही, जोपर्यंत संकट आले नाही, तावत म्हणजे तोपर्यंत. तावत म्हणजे काय? तोपर्यंत. भयात भेतव्यम, भयात म्हणजे पुन्हा संकट, भेतव्य म्हणजे भ्यावे, भेतव्य म्हणजे भिने योग्य आहे. मग बघा पुन्हा एकदा अर्थ, जोपर्यंत संकट अनागतम येत नाही, तावत तोपर्यंत,
भयात संकटाला भेतव्यम भ्यावे. म्हणजे जोपर्यंत संकट येतच नाही किंवा आले नाही तोपर्यंत संकटाला भ्यावे. तथापि तरीसुद्धा आगतम तू भयम वीक्ष, परंतु आलेल्या भयम म्हणजे पुन्हा संकटाला वीक्ष पाहून, आलेल्या संकटाला पाहून नरह, नरह म्हणजे माणूस, नरह म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, माणसाला. परंतु आलेल्या संकटाला पाहून माणसाला भ्यायला पाहिजे का, की बिलकुल नाही. की यथोचितम कुर्यात, जसे उचित आहे तसे कुर्यात म्हणजे करावे. पुन्हा एकदा अर्थ बघूया आपण. जो बघा यावत म्हणजे जोपर्यंत संकट आले नाही तोपर्यंत संकटाला भ्यावे. तरीसुद्धा आलेल्या तू सोडून द्या, आलेल्या संकटाला पाहून माणसाने उचित निर्णय कुर्यात म्हणजे करावा, घ्यावा. त्याचा आपण अर्थ बघूया मुलांनो. सरळ अर्थ, जोपर्यंत संकट आले नाही तोपर्यंत संकटाला घाबरावे. संकट आलेले पाहून योग्य असेल ते कुर्यात म्हणजे करावे. तर अशाप्रमाणे या चतुर्थ श्लोकाचा हा काय होता, अर्थ होता. पाचवा श्लोक आपण बघूया आणि पाचव्या श्लोकाचा वृत्त आहे, अनुष्टूप आहे. तर चला आता विद्यार्थी मित्रांनो पाचवा श्लोक आपण गाऊया. उत्तमो नातिवक्तास्या दधमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनिस्ताद्रक् याद्रक् कांसे प्रजायते. संधि विग्रह. उत्तमो नातिवक्ता, उत्तमः न अतिवक्ता, स्याददमो बहु, स्याद अदमः बहु. त्यानंतर ध्वनिस्ताद्रक याद्रक कांसे, ध्वनिही ताद्रक याद्रक कांसे. त्याच्या प्रकारे अन्वय बघूया आपण. उत्तमः अतिवक्ता न स्यात्, अदमः बहु भाषते. याद्रक कांसे ध्वनि प्रजायते, ताद्रक सुवर्णे ध्वनि न प्रजायते. काय अर्थ आहे आपण बघून घेऊया. उत्तमः अतिवक्ता न स्यात्. उत्तम म्हणजे उत्तम माणूस, उत्तम म्हणजे इथे उत्तम माणूस. अतिवक्ता अति बोलणारा न स्यात् म्हणजे नसतो. चांगला व्यक्ती जास्त बोलणारा नसतो. तर कोण जास्त बोलते, की अधमः बहुभाषते. अधम म्हणजे कमी बुद्धीचा, बहुभाषते भरपूर भाषते म्हणजे बोलतो. बघा इथं काय म्हणलेलं आहे बघा, जो बोलणारा नसतो तो बुद्धिमान असतो, परंतु जो जास्त बोलणारा असतो तो कसा असतो, अधम कमी बुद्धीचा असतो. बघा उत्तम माणूस प्रमाणाबाहेर बडबड करणारा नसतो, ते हलक्या प्रतीचा माणूस काय असतो, बहुभाषते भरपूर बडबड करतो. आता बघा दोन शब्द आहेत, याद्रक आणि ताद्रक. मग याद्रक म्हणजे जेवढा आणि ताद्रक म्हणजे तेवढा. जेवढा कासे ध्वनी प्रजायते, काशाचा जेवढा ध्वनी म्हणजे आवाज, प्रजायते म्हणजे निर्माण होतो, ताद्रक म्हणजे तेवढा. कास्य पदकाचा ध्वनीचा प्रजायते म्हणजे आवाज निर्माण होतो, ताद्रक म्हणजे तेवढा. सुवर्णे ध्वनी न प्रजायते, सोन्याच्या बघा काशाचा जेवढा आवाज होतो तेवढा सुवर्णे ध्वनी न प्रजायते, सोन्याचा ध्वनी म्हणजे आवाज न प्रजायते. निघतो का, निर्माण होतो का, न म्हणजे नाही. मग काय अर्थ होतो बघा. उत्तम माणूस जास्त बोलत नाही, तिथे कमी बुद्धीचा माणूस जास्त बोलतो. ज्याप्रमाणे काशाचा ध्वनी निर्माण होतो त्याचप्रमाणे सोन्याचा ध्वनी निर्माण होत नाही. सरळ अर्थ बघूया विद्यार्थी मित्रांनो. उत्तम माणूस प्रमाणाबाहेर बडबड करणारा नसतो, हलक्या प्रतीचा माणूस खूप बोलतो. काशाचा जेवढा आवाज होतो तेवढा सोन्याचा होत नाही. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो इथं सोन्याची उपमा ही अतिवक्ता जो उत्तम माणूस आहे त्याला दिलेली आहे, आणि जो काशाचा आवाज निर्माण होतो तो इथं कमी बुद्धीचा जो अधम शब्द आहे त्याला इथं उपमा दिलेली आहे. म्हणजे तुम्ही असाही अर्थ करू शकता, जिथे उत्तम माणूस जास्त बोलत नाही हे का नाही, जसं सोन्याचा आवाज येत नाही, आणि अधम म्हणजे कमी बुद्धीचा माणूस जास्त बोलतो, जसा काशाचा आवाज जास्त काय होतो, निघत असतो. अशाप्रमाणे पण आपण इथे लावून घ्यायचं आहे. परंतु अर्थ सांगताना इथे उत्तम वक्ता जास्त बोलत नाही, ते कमी बुद्धीचा वक्ता जास्त बोलतो. जेवढा काशाचा आवाज येतो तेवढा सोन्याचा आवाज येत नाही, असा तुम्ही अर्थ इथे सांगायचा आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, असा पुढचा अंतिम श्लोकावर आज आपण चर्चा करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अंतिम श्लोकावर आपण चर्चा करूया. अंतिम श्लोक पहिले आपण म्हणून घेऊया आणि नंतर मग अंतिम श्लोकावर आपण जाऊया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा अंतिम श्लोक गाऊया अनुष्टुप लयमध्ये. यादृशं वपते बीजं क्षेत्रमासाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलं. संधि विग्रह. क्षेत्रमासाद्य, क्षेत्रम प्लस आसाद्य, वापी वा प्लस अपि. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, अन्वय वाचून घेऊया. कर्षकः क्षेत्रम आसाद्य यादृशं बीजं वपते तादृशं फलं लभते. तथैव मनुष्य सुकृते वा दुष्कृते वा अपि तादृशं इष्टम अनिष्टम वा फलं लभते. बघूया विद्यार्थी मित्रांनो अर्थ. कर्षकः, कर्षक म्हणजे शेतकरी. शेतकरी क्षेत्रम आसाद्य, शेतकरी शेतामध्ये, आसाद्य म्हणजे येऊन. यादृशम आणि तादृशम शब्द आहे. यादृशम आणि तादृशम. यादृशम म्हणजे जसे आणि तादृशम म्हणजे तसे, म्हणजे ज्याप्रमाणे त्याप्रमाणे किंवा या प्रकारचे त्या प्रकारचे असे आपण म्हणू शकतो. जसे बीजम वपते, बी लावतो, तादृशम फल लभते, त्याचप्रमाणे काय लाभते, त्याला फळ लाभते. बघा, कर्षक म्हणजे शेतकरी, क्षेत्रम आसाद्य शेतामध्ये येऊन, यादृशम म्हणजे जसे, बीजम वपते बी लावतो, तादृशम फलम लभते तसे त्याला फळ लागते. बघा, शेतकरी शेतात जातो, बी लावतो, तसे त्याला काय मिळते, फळ मिळते. तथैव मनुष्य, त्याचप्रमाणे मनुष्याचे. बघा बघा त्याचप्रमाणे आपल्या माणसाचे. विद्यार्थी मित्रांनो, सुकृते दुष्कृते. बघा, सुकृते म्हणजे चांगले, दुष्कृते म्हणजे वाईट. बघा, चांगले किंवा वाईट, वा अपि तरी सुद्धा, चांगले सुद्धा वाईट सुद्धा, तादृशम जसे, इष्टम अनिष्ट वा फलम लभते. बघा, चांगले किंवा वाईट सुद्धा, तसेच इष्ट म्हणजे चांगले, अनिष्ट म्हणजे वाईट, फलम लभते फळ लाभते. म्हणजे म्हणायचं काय आहे की ज्याप्रमाणे मनुष्य चांगले किंवा वाईट काम करतो, तादृशम तसे त्याला चांगले किंवा वाईट फलम लभते म्हणजे फळ लाभते. इथं इष्टम म्हणजे सुकृत घ्यायचं आहे आणि अनिष्टम म्हणजे दुष्कृते घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आपण ओळ घेऊला. बघा, इष्टम म्हणजे सुकृते आणि अनिष्टम म्हणजे इथून खालून घेतो दुष्कृते. चांगले केले तर इष्टम आणि दुष्कृते केले तर अनिष्टम काय लाभते, फळ लाभते. मग अर्थ बघूया पुन्हा एकदा. शेतकरी शेतात जाऊन जसे बी पेर लावतो तसे त्याला फळ मिळते, त्याचप्रमाणे मनुष्याचे आहे. चांगले किंवा वाईट काम केले तर तसे त्याला चांगले किंवा वाईट फळ काय होते, लाभते. तर याचा सरळ अर्थ आपण बघूया. शेतकरी शेतात गेल्यावर जसे बी पेरतो तसे त्याला फळ किंवा पीक मिळते. तसेच मनुष्य जे चांगले अथवा वाईट कर्म करतो त्याचप्रमाणे त्याला इष्टम अनिष्टम म्हणलेलं आहे, चांगले किंवा वाईट काय लाभते, फळ मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाप्रमाणे आपण साही छंदाचा इथे अर्थ बघून घेतला. अशाप्रमाणे या युग्ममाला आणि त्याचा भाषाभ्यास घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आमच्या या संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलला लाईक केले नसेल, कमेंट्स केले नसेल आणि अथवा सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर करा. पुन्हा आपण भेटूया पुढच्या युग्ममाला या पाठाचा भाषाभ्यास घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः.